लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत टाकरखेड जवळील खडका या गावातील प्रसिद्ध उद्योगपती राधेश्यामजी मालानी साहेब आहेत. सध्या ते मुंबईला राहतात. आज ते आपल्या मूळ गावी आलेले आहेत. साहेब जय गुरु. जय गुरु. जय लहानूजी बाबा. जय लहानूजी बाबा. सर्वात आधी तुम्ही एक सांगा मला की श्री संत लहानूजी बाबांचा दर्शनाचा ध्यास तुमच्या कुटुंबाला कसा लागला हे सांगा. माझे वडील नेहमी जायचे बाबांच्या दर्शनाला. हो. आणि त्याच्यानंतर काय झालं की आम्ही जायचो लहानपणापासून. हो. मग मी 7वा वर्ग जळगावला शिकलो आणि 7वा वर्ग तिवशाला शिकलो आणि 8वा वर्ग जळगावला शिकलो, आपल्या जवळचं जळगाव. हो. तर त्यावेळेस आम्ही दर हप्ती लहानूजी बाबांच्या दर्शनाला जायचो. हो. तेव्हापासून बाबांचं सानिध्य आम्हाला भेटलं. हो. त्याच्यानंतर भानुदास बाबा उप्रती झाली आणि बारवाडीला हे झाले. हो. त्याच्या 2 महिन्यानंतरच मी त्यांच्याशी जुळलो. अच्छा. आणि बाबांसोबत मग 1967 हो. मेमध्ये माझं लग्न झालं. हो. जुलै 1967 पासून मी बाबांच्या सानिध्यात आहे. हो. बरोबर. आणि मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली जीवन गेलं. हो. जसं जसं त्यांनी आशीर्वाद दिले तसं घडत गेलं. माझं हे झालं. प्रगती नंतर मी बस त्यांच्याच सानिध्यात ते गुरु म्हणून राहिले आमचे. हो. आजही आहे. हो. असं काही नाही की ते गेले तर त्यांची ऊर्जा आमच्यासोबत नाही. बरोबर. त्यांचा आशीर्वाद नेहमीच असतो. हो. आणि या लोकांचे आशीर्वादच पाहिजे असतात. बरोबर. बाकी तर काय आपल्याला हे नाही. वर्धा नदीचा काठवा तशीच संत मालिका इथली आहे. हो. आणि संत राष्ट्रसंत म्हणायचे की संत ज्ञानेश्वराच्या समाधीपासून हैवतीनाथजींना आशीर्वाद मिळाला. हो. हैवतीनाथजीचा आशीर्वाद मायबाई आरवी येथे त्यांना मिळाला. हो. आणि नंतर अडकुजी बाबा आले. हो. आणि अडकुजी बाबांचे हे 3 बरोबर. लहानूजी बाबा, सत्यदेव बाबा बरोबर. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तर ह्या तिघांशी माझा संपर्क आलेला आहे. बरोबर. राष्ट्रसंत इथेही आले होते एकदा मी लहान असताना तुमच्या घरी. 7व्या वर्गात. बरोबर. त्याच्यानंतर एकदा भजनही झालं होतं इथे झालं तुमच्या आमच्या खडक्याला. माझ्या वडिलांनी त्यांना बोलावलं हो. होतं. हो. आणि असंच त्यांच्याही सानिध्यात आलो. मग मुंबईला ते जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते हो. तेव्हाही मी त्यांचे दर्शन घेऊन आलो. अच्छा. असंच सत्यबाबांनी तर आम्हाला खूप जवळ केलं होतं. असं. आणि सत्यबाबा, भानुदास बाबा, अच्युत महाराज आमच्या इथं 6 महिने आमच्या घरीच राहिले होते. आम्ही त्यावेळेस फार लहान माझी मोठी बहीण होती, ती वारली नंतर. तर त्यावेळेस ते 6 महिने इथंच राहून त्यांनी तपश्चर्या केली. तर असं सगळं संतांचा सानिध्य आम्हाला लाभत गेलं. आणि त्यांचेच आशीर्वाद आज आमच्या कुटुंबाला लाभलेले आहेत. आणि आम्ही त्यांच्या आशीर्वादाने तिथं हे जीवन काटत आहोत असं जर पाहतो. आणखी एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला की वर्धमनेरीला जो तुम्ही सेवाभावी आश्रम म्हणजे शैक्षणिक संकुल निर्माण केलं त्या संदर्भात सांगा. आम्ही काय केलं होतं तेव्हा भानुदास बाबा भारवाडीला राहायचे. हो. नंतर ते टावरीजी होते एक. बरं. टावरीजींची बायको फार सिरियस होती. अच्छा. नागपूरला. बाबा इथं आरवीला होती ती. बाबा मधजवळ नागपूरला होते त्यावेळेस. बरं. मी नागपूरला शिकत होतो. तर तिथून फोन आला की फार सिरियस आहे. मग बाबांनी काय केलं काय माहीत, ती ठीक झाली. अच्छा. मग टावरीजींनी त्यांना तिथलं शेत दिलं. हो. त्याच्या आधी आम्ही काय केलं होतं सुरुवातीला तळेगावला घरोघरी फिरून बरं. 6,000 रुपये कलेक्ट केले होते. आणि तिथं एक शेत घेतलं होतं. बरं. तिथं कमलनयन बजाज जेव्हा आले होते त्यांच्या हस्ते तिथं उद्घाटन झालं होतं. पण परिस्थिती अशी आली की मला नोकरीवर जावं लागलं. संस्था रजिस्टर केली. हो. आणि नंतर एक अंध पोरगी बाबांजवळ आली होती गोपालची. बाबांना वाटलं म्हणे तुम्ही मला दृष्टी देऊ शकता काय. बाबांनी ती बाबांना गोष्ट लागली. आणि
वर्धा मनेरीला अंध विद्यालयापासून सुरुवात केली. सुरूच. त्याच्यानंतर मूकबधीर आणि हे ते सगळं वाढत गेलं. अच्छा. तिथं शाळाही आहे आज. हो हो तिथं चॅरिटेबल हॉस्पिटल आहे, ते डॉक्टर जाने आमचे चालवतात. हो बरोबर. तर अशा टाईपचं ते सेवा कार्य तुमच्या हातातून घडत आहे. सेवा कार्य झालं. संस्था ती 1967 साली मीच रजिस्टर करून आणली होती, श्री संत भानुदास महाराज संस्था. आणि त्या संस्थेत हे शेत घेतलं होतं. तळेगावला काहीतरी करायचा आमचा विचार होता, पण ते टावरीजींनी तिथं घेतलं आणि मग मला परिस्थितीवर नोकरीला जावं लागलं. अशा रीतीचं हे काम सुरू झालं आणि मग तिथं चालू झालं ते सगळं. तर साहेब, तुम्ही जे काही सकल संतांचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर आहे, हां श्री संत लहानोजी बाबांपासून सत्यदेव बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, श्री संत अच्युत महाराज, भानदास महाराज, त्यांच्या मार्गदर्शनातच तुम्ही वाढलात आणि त्यांचा आशीर्वादच आहे आमचं त्यांचा जीवन. आशीर्वाद तुमच्यावरती संपूर्ण आहे. हां तर जे काही अनुभव प्रसंग तुम्ही सांगितले तुमच्या जीवनातील, याकरता मी तुमचा आभारी आहो. जय गुरु. जय गुरु. जय लहानोजी बाबा. जय श्री संत लहानोजी महाराज की जय. सब संत भानुदास बाबा की जय. जय.